नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण चेंबूर येथे आलो आहोत आणि आज आपले विशेष जे आपल्याला माहिती देणार आहेत ते राईट टू शेल्टरचे अध्यक्ष संस्थापक आहेत. आणि आजच्या चर्चेचा विषय असा आहे की मागे 29 फेब्रुवारी 2024 या दिनी भव्य असं आझाद मैदान येथे एक मोठं आंदोलन केलं गेलं. तर तेव्हा त्या आंदोलनात पुढे काय झालं त्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पुढची काय रणनीती असणार आहे राईट टू शेल्टरची. तर नमस्कार सर. तर पुढे आपलं कसं आंदोलन झाल्यानंतर पुढे आपल्याला कोणकोणत्या मंत्र्यांनी किंवा सरकारतर्फे काय काय आश्वासनं दिली गेली आणि पुढे काय रणनीती असणार आहे आपल्या संस्थेची? धन्यवाद. आपल्या या तोफखाना न्यूज चॅनलने आमचं त्या ठिकाणी जे आंदोलन होतं, संकल्प मोर्चा होता, हा संकल्प मोर्चा पूर्ण कव्हर केला आणि लोकांपर्यंत हा विषय आपण घेऊन गेला. त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. 29 फेब्रुवारी रोजी राईट टू शेल्टर जी संघटना आहे ही संपूर्ण मुंबईमध्ये, जिच्या सध्या आत्ता तरी 23 शाखा आहेत, त्या माध्यमातून आम्ही 29 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदानमध्ये अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चाचं आयोजन केलं. आणि त्या मोर्चाला असंख्य त्या ठिकाणी रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांच्या मागण्या होत्या की त्यांच्या हक्काचं जे घर आहे, या हक्काच्या घराच्या संदर्भात त्यांची मागणी होती सरकारकडे की ज्या पद्धतीने SRAच्या माध्यमातून त्यांच्यावरती जो अन्याय होतोय, जो अत्याचार होतोय, हा अन्याय अत्याचार न होता त्यांना त्यांच्या हक्काची घरं, चांगल्या दर्जाची घरं ही त्यांना मिळावी, हा एक त्यांची कायदेशीर मागणी होती. आणि या संदर्भात मोठा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलाय. काय तशा महत्वाच्या मागण्या अशा काय आहेत, म्हणजे थोडक्यात सांगता येतील का? बिलकुल. मुंबईमध्ये SRAच्या माध्यमातून आपण बघाल तर 1500 प्रकल्प आज त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि अर्ध्यापेक्षा जास्त प्रकल्प आपण बघाल तर आपल्याला रखडलेले दिसत आहेत. आता राईट टू शेल्टर ज्या वेळेस मुंबईमध्ये प्रत्येक प्रोजेक्टवरती काम करत आहे, काही लोक आम्हाला संपर्क करतात, तर त्या माध्यमातून साबळेनगर जो एरिया आहे, कुर्ला साबळेनगर, त्या साबळेनगरच्या कुर्ल्याच्या कितीतरी थोडं लांब एक रेल्वेच्या जमिनीवरती त्या ठिकाणी 2,500 ते 3,000 झोपड्या मागील 50 ते 60 वर्षापासून वसलेल्या आहेत. आणि त्या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात सरकार कुठलीच जबाबदारी घेत नसताना या ठिकाणी दिसत आहे. सदर ठिकाणमधल्या रहिवाशांनी मला वाटतं 2012-13 मध्ये हा त्या ठिकाणी प्रस्ताव सुद्धा SRAमध्ये दाखल केला होता. तिकडं डेव्हलपर लागून प्रस्ताव SRAमध्ये दाखल झाला, त्याला LOIचा नंबर मिळाला, सगळी प्रक्रिया केली. परंतु जी लँड ओनिंग अथॉरिटी आहे ती रेल्वे असल्यामुळे रेल्वेनी त्यांच्या जमिनीवरती पुनर्वसनासाठी त्यांनी नकार दिला आणि त्यांनी NOC दिली नाहीये. त्यामुळे तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडून पडला. किती वर्षापासून आहे तसं ते रखडलेलं आहे? रखडलेलं म्हणजे 50 ते 60 वर्षापासून त्या झोपड्या आहेत. आणि त्या झोपड्या वारंवार, किती झोपड्या असतील त्या? फक्त साबळेनगरचा जर एरिया घेतला तर आपल्याला 2,500 ते 3,000 झोपड्या त्या ठिकाणी आढळतील. रेल्वे प्रशासन काय करतंय, ज्या वेळेस रेल्वे प्रशासनाच्या मनात येईल त्यावेळेस ते नोटीस काढतं आणि सांगते का तुम्ही जागा खाली करा. परंतु महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे की या जमिनीवर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचं घर 2000च्या अगोदरचं आहे ते घर प्रोटेक्टेड आहे. आणि आता शासनाने 2018 मध्ये GR काढलाय की तेच घर 2018 पर्यंत जर असेल, 11 पर्यंत, तर सशुल्क देऊन त्याला पात्र करता येतं. परंतु रेल्वेची कुठली पुनर्वसनाची योजना नसल्यामुळे शासन या संदर्भात कुठलंही लक्ष देत नाहीये. आणि खरं म्हणजे ही जबाबदारी शासनाची आहे, राज्य शासनाची आहे की त्या रेल्वेच्या जमिनीवरती असणाऱ्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करावं. हीच मागणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी
आपल्या आझाद मैदानमध्ये आपण संकल्प मोर्चाच्या निमित्ताने मांडली. त्या साबळेनगर सोबत अनेक दुसरे विषय सुद्धा आहेत. ते त्यामध्ये थोडं थांबवतो. त्यामध्ये नेपच्यून बिल्डर्स बाबत पण मी त्यावेळी सुद्धा मी उपस्थित होतो ते व्हिडिओ बनवण्यासाठी. नेपच्यून बिल्डर्स बाबत ही एक विषय होता, तो थोडा उलगडणार का, म्हणजे कसं काय होतं त्याचं? नेपच्यून डेव्हलपरने आंबिवली आणि कल्याण या ठिकाणी त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केला होता, स्वराज्य आणि रामराज्य या 2 नावाने. ओके. ती म्हणजे SRAची स्कीम नव्हती, तिकडं त्या लोकांनी प्रायव्हेट होता, त्या लोकांनी तिकडे फ्लॅट बुक केले आपले स्वतःचे. ओके. म्हणजे 2,500 ते 3,000 लोकांनी नेपच्यून डेव्हलपरच्या माध्यमातून नेपच्यून डेव्हलपर कडून 2,500 ते 3,000 लोकांनी आपल्या स्वस्तामधले एक फ्लॅट बुक केले. आणि फ्लॅट बुक केलं 2009ला फ्लॅट बुक केले. अजूनपर्यंत त्यांना त्या फ्लॅटची चावी मिळाली नाहीये. ओके. आणि काही जी घरं आहेत म्हणजे इमारती आहेत, त्या तर इमारत उभे पण नाही राहिल्या. आणि मध्यंतरी नेपच्यून डेव्हलपर इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला. त्याच्यावरती NCLT कोर्टामध्ये केस चालू आहे. ही जी पूर्ण जी रहिवाशी आहेत, या रहिवाशांनी मला संपर्क साधला आणि त्यांनी ती केस माझ्याकडे सोपवली. आज मी त्या सगळ्या रहिवाशांचा वकील म्हणून NCLT कोर्टामध्ये त्या 2,500 ते 3,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. या माध्यमातून आपण कोर्टाला सातत्याने या गोष्टी सांगतोय की या ज्या लोकांनी 2,500 ते 3,000 लोकांनी जो त्या ठिकाणी फ्लॅट बुक केलेत, तर त्यांना फ्लॅट देण्यात यावा. आता नेपच्यून डेव्हलपर त्या ठिकाणी बनवत नाहीये, दुसरा डेव्हलपर त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे. आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून लवकरच हा 13 ते 14 वर्षाचा तिढा सुटेल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे कायदेशीर पण लढाई लढतोय आणि या ठिकाणी आंदोलनामध्ये पण आपण त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. बरं, पुढचा माझा प्रश्न असा आहे की ज्या दिवशी आंदोलन झालं त्यानंतर पुढे काय झालं? म्हणजे कुठल्या मंत्र्यांनी येऊन भेट दिली आणि काही आश्वासन वगैरे दिलं आहे का, त्याच्याबद्दल थोडंसं? आंदोलनाच्या माध्यमातून जसं साबळेनगरच्या सोबत चंदननगरचा विषय होता, चंदननगरचा विषय खूप खितपत पडलेला आहे. मागील 14 वर्षापासून अक्षरशः लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत, अक्षरशः लोकप्रतिनिधी तिकडं दुर्लक्ष देत आहेत. तोही विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतला. त्याचबरोबर अली बहादूर चाळ मुलुंडमध्ये, तिकडचाही खूप मोठा विषय आहे. बिल्डर तिकडचा सुगी डेव्हलपर आहे, सुगी डेव्हलपर तिकडच्या लोकांची जमीन स्वतःच्या घशात घालून एकदम थोड्याच जमिनीवरती त्या लोकांची म्हणजे 750 लोकांना एकाच इमारतीमध्ये बांधून, म्हणजे गुराढोरासारखं त्या इमारतीमध्ये बांधून त्यांचं पुनर्वसन करतोय. तोही विषय आम्ही त्या ठिकाणी घेतला का तिकडच्या लोकांना किमान 2 बिल्डिंग त्यांनी सुगी डेव्हलपरनी बांधून दिल्या पाहिजे. लाल डोंगर मधला विषय, लाल डोंगर मधल्या त्या ठिकाणी 15 वर्षापासून लोकांना भाडं नाही, घर नाही, फक्त बिल्डरने खड्डा करून ठेवलाय. हे सगळे असंख्य विषय घेऊन आपण त्या ठिकाणी आझाद मैदानमध्ये गेलो. संकल्प मोर्चा आपण त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि या आझाद मैदान मधल्या मोर्चाचं गांभीर्य घेऊन आम्हाला गृहनिर्माण मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली. म्हणजे आमचं आंदोलन होतं 29 तारखेला. 29 तारखेला त्यांची भेट मिळाली नाही. आणि दुसऱ्या दिवशी 1 तारखेला 1 मार्चला आम्हाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेबांनी विधानमंडळामध्ये बोलून भेट दिली. आमचं शिष्टमंडळ त्यासोबत गेलं होतं. साहेबांशी भेट झाली. साहेबांसोबत या संदर्भात चर्चा झाली की कशा पद्धतीने हे सगळे विषय प्रलंबित असताना लोकांना किती त्रास होतो, किती असहाय्य होतंय. त्यामुळे आपण एक जबाबदार मंत्री म्हणून आपण या विषयावर लक्ष घालणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं का आमच्याकडून म्हणजे त्यांनी ती सकारात्मक भूमिका दाखवली. आणि त्यांनी सांगितलं का 11 तारखेला SRAचे जे CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे साहेब आणि संबंधित अधिकारी, या अधिकाऱ्यांसोबत मंत्री साहेबांशी आमचं शिष्टमंडळ असेल आणि काही रहिवाशी ह्यांच्या माध्यमातून SRA मध्ये 11 मार्च रोजी मीटिंग लावण्याचा त्यांनी आदेश दिला, आश्वासन दिलं. म्हणजे एक प्रकारे एक यश मिळालेलं आहे आंदोलनाला. बिलकुल यश मिळालंय. आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे. आणि 11 तारखेला आता आम्हाला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे.
आम्हाला आशा आहे की गृहनिर्माण मंत्री जे अतुल सावे साहेब आहेत या विषयाला एक चांगल्या पद्धतीने ते न्याय देतील, हाताळतील.